स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे आलेल्या भाविकांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे। अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आलेल्या नाशिक जिल्ह्यातील तिघा भाविकांना अज्ञात गुंडांनी बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय। एका महिलेची छेड काढल्याचा जाब विचारल्याने 5 ते 6 टवाळखोरांनी हे संतप्त होऊन हल्ला केल्याची माहिती मिळत आहे। उमेश पंडित साळुंके वय 38, राहुल बापू साळुंके वय 33 आणि सुरेखा नरेंद्र साळुंके वय 32 असे मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे असून तिघेही नाशिक येथील रहिवासी आहेत। ही घटना मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास बालाजी हॉटेलच्या समोर घडली। हे भाविक दर्शनासाठी गाडी पार्क करून चालत असताना काही टवाळखोर तिथे एका महिलेची छेड काढत होते, तेव्हा त्यांनी छेड काढणाऱ्या टोळक्याला अडवले आणि जाब विचारला। त्याच रागातून गुंडांनी तिघांवर हल्ला केला। या मारहाणीत तिघेही जखमी झाले असून त्यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले। यानंतर त्यांनी दर्शन न घेता नाशिकला परतण्याचा निर्णय घेतला। या घटनेमुळे भाविक खूपच दुखावले असून आता पुन्हा कधीच अक्कलकोटला येणार नाही असे त्यांनी सांगितलं। या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत।